कलावती? हा बोला ना, बोला. झाबरूजी बोला. इथे बोलावण्याचं कारण मात्र एकच आहे तुला. अरे सांगा ना, तर सांगा बापा. एवढ्या घाई गडबडीने बोलावलं, मी कशी बशी नाटकं करून कशी बशी बहाणे सांगून आली बापा. सांगा काय कारण आहे? कलावती, तू म्हणतो मी जय पोरयन त्याले मी नाही म्हणन तुमच्यासोबत लग्न करन. तू मला सांग तू खरंच एखादा जर मायापेक्षा चांगला जर तुले भेटला, जसं की आज तुला बिझनेसमॅन पाहायला आलता म्हणते, त्याच्या घरीदार खूप संपत्ती आहे म्हणते, सगळ्यांना तो मुलगा आवडला म्हणते. आ जर समजा तो मुलगा तुलाही आवडला, तू मला सोडून दिलं तर मी काय करणार? माझ्या प्रेमाची काही आशा राहील की नाही राहील तुला? आई शपथ हो झाबरूजी, आई शपथ. सर्वांनी होकार दिला पण मी नकारच दिला. आई शपथ. आता मला काय माहित, तू अशीच म्हणशील. मग म्हणशील आता खूप वेळ झाला, आता मी तसं नाही करू शकत, मी आई बाबाच्या पलीकडे नाही जाऊ शकत, असले काही बहाणे तुम्हाला सांगशील आणि माझ्या प्रेमाला धोका देऊन चालली जाशील. नाही हो झाबरूजी, नाही. अशुभ अशुभ नका बोलू, शुभ शुभ बोला. अशी नाही करणार मी तुम्हाला एक विश्वास देते, एक शपथ देते, मी असं नाही करणार हो. मला आणखी एक मुलगा पाहायला येणार आहे आणि बस तो मुलगा बघणं झालं की मी तुमच्याबद्दल माझ्या घरी सगळं काही सांगणार आहे आणि तुमच्या घरी तुम्ही माझ्याबद्दल सगळं काही सांगा आणि लवकरात लवकर आपण लग्न करून मोकळं होऊ. आताच तर तू काय खुश दिसून राहिली बा, काही तुला गम नाही आहे. पोरग पाहायला आलं, घेऊन गेलं तुले, तर मी काय इथं काय हात शकत बसून काय? एवढ्या दिवसाचं प्रेम मायावालं. कलावती, मी त्याबद्दलच विचार करतो, अजून कोणाबद्दल विचार नाही आणत म्हटलं. कलावती, तुला जर असं केलं तर काय होईल माझं वाला? मी माझ्या आईला तडा पोहोचवतो तुझ्या कारणामुळं. मी माझ्या आईला नाही सांगितलं अजून माझे 1.5 लाख रुपये कुठे गेले, तर तुझ्याचसाठी सगळं काही तुझ्याचसाठी. मी माझे काम धंदे सोडले तुझ्याचसाठी. पण तू अशी करशील तर कसं होईल? अरे रडू नका झाबरूजी, पलटा. रडू नका हो झाबरूजी, नका रडू. मी शेवटपर्यंत माझे राव म्हणून तुम्हाला ठेवणार आहे. माझी रेशीम गाठ मी तुमच्या रेशीम गाठी सोबतच बांधणार आहे. हो, तुम्ही खरंच चिंता नका करू. तुम्ही जेवढं माझ्यावर जीवापाड प्रेम करता ना, तेवढंच मी पण जीवापाड प्रेम तुमच्यावर करते. हो खरंच, माझं पण खरंच प्रेम आहे, माझं खोटं प्रेम नाहीये. रडू नका. रडून तुम्ही माझ्या मनाला तडा पोहोचवू नका. प्लीज रडू नका. काय माहित बा कलावती, सर्वेले पोरगा आवडलं, पूर्ण गावात खबर आहे का बा कलावतीला चांगलं पोरग पाहायला आलतं, कलावतीने लग्न केलं पाहिजे त्याच्यासोबत. आणि कोणी समजा आता गावातले जर आपल्या विरोधात असले, नाही या पोरासोबत लग्न करू राहिली हे, किंवा मग कसं काय यार कलावती, कर यार, काय करते यार तू? हे बघा, मी तुम्हाला साफ सांगते, मला कितीही चांगला कितीही पॅकेजचा, कितीही लाखाचा अंबानी जरी मला बघायला आला ना, तुम्हाला सांगते मी नकारच देईल. माझं प्रेम खरं आहे, सत्वाचं आहे, मी पतिव्रता आहे, संस्कारी आहे. तर मी ज्याला हो म्हटलं त्याला कधीच नाकारण नाही. तर हो तर हो, मी करण तर लग्न तुमच्याच सोबत करण, नाही तर अशीच संटी मरण. हे माया तुम्हाला वादा आहे, समजलं? कोणत्याही परिस्थितीत मी लग्न करण आणि हे सगळं माझ्या घरचे दारचे ऍक्सेप्ट कराच लागन. प्रेम कधी खोटं किंवा वाईट नसतं. हे बघा, रडू नका आता, प्लीज रडू नका. आय लव्ह यू. आज माहित पडलं की माणूस एका व्यक्तीवर प्रेम सुद्धा किती जीवापाड करू शकतं, हे मला आज कळलं. खरंच बाई कलावती, तू माझ्या जिंदगीत आली तेव्हापासून एवढं मस्त वाटते की काय सांगू तुला. माझे काम व्यवस्थित होते, सगळ्या गोष्टी बरोबर होते, पैसा पाणी सगळं आवक व्यवस्थित चालू आहे. म्हणजे तू भेटली म्हणजे जशी लक्ष्मीच भेटली मला. हे बघा, माझी तारीफ करू मला रडवून द्याल तुम्ही. आता बस करा. तिकडे माझी मस्करी करत राहते आरती पिंकी, आणि तुम्ही पण इकडे. कलावती, मोबाईल बद्दल कोणाला माहित नाही पडलं ना अजून? नाही हो, तसं आरती पिंकीला माहित पडलं तर त्यांना मी सांगितलं की माझी लाडक्या बहिणीचे पैसे आणि माझी जे सेव्हिंग होती आधीची, त्या पैशामधनं मी एक डावचा चांगला म्हणजे आयफोन घेऊन घेतला आणि मी ब्लॉगिंग करणार आहे असं त्यांच्यामध्ये धुवा फेकून मी हे सगळी चाल रचली आणि त्यांना काहीच माहित नाही यामधलं. चला, चांगली गोष्ट आहे कलावती, पण मी सांगत आहे कलावती, तू लग्न माझ्यासोबत कर, मी वाट पाहतो. तू म्हणशील 4 वर्ष मी लग्न करत नाही, मी 4 वर्ष लग्न करत नाही, पण माझ्यासोबत नाही करत तर कोणाच सोबत लग्न करू नको. हा माया, तुले शपथ आहे. ए वादा रहा प्यार से प्यार का, ना कभी होंगे हम जुदा. जबानीवर ठाम राहायचं यार कलावती. आता मुली वेळेवर धोका देऊन देते यार. जबानीवर ठाम राहायचं. मी माझ्या जबानीवर ठाम आहे, पण का मी तुमच्यासोबत लग्न करून का आली? तुमच्या आईने का म्हटलं पोरगी मला आवडत नाही? तर पहा, मी कोणाचंच ऐकणार नाही. तुमच्या घरात मी जाऊन बसन, समजलं का? मग तुमची आई काही म्हणो, कोणी काही म्हणो, मी ऐकणार नाही, मी त्याला जबाबदार राहणार नाही. म्हणून तुमच्या आईला ठामपणे तुम्ही
लग्नासाठी तयार करून ठेवा बस. व्हॉट यू रेड मे बी. आणि मला बोलबाला पाहिजे नाही काही. तर पहिले लग्न झालाय मग अशी होती म्हणूनच नवऱ्याच्या घरी टिकली नाही, म्हणूनच माझ्या पोराच्या गळ्यात बांधली. असे टोमणे मला सहन होणार नाही. तुमच्या घरी क्लिअर कट सांगून द्या तिचं पहिले लग्न झालेलं आहे, लग्न झालेली बाई मी घरात आणत आहे. असल्या प्रकारचे शब्द जरी तुम्ही वापरलात तरी ठीक आहे, पण त्यांना ते आधी समजावून सांगा की असं तिला बोललं तर वाईट वाटेल आणि ते तुमच्या जबानीला तोडेल. हे त्यांना तुम्ही व्यवस्थितपणे सांगून द्याल. आणि राहिली गोष्ट संस्काराची, मी संस्कारात कुठे कमी पडणार नाही. जर माझ्या हिशोबाने जर माझं चुकलं तर मी सगळं काही ऐकून घेणार, आणि माझी चुकी नसून जर मला कोणी बोलत असेल तर मी वय बघणार नाही. मी तर आताच तुम्हाला माझा स्वभाव सांगत आहे, बाकी काही नाही. टेन्शन नको घेऊ, बिलकुल टेन्शन नको घेऊ, काहीच टेन्शन नको घेऊ. तू माझ्या घरात आली का बस फक्त हक्क तू यावला. आईचाही चालन म्हणा, कारण की आई जन्मदाती आहे, आईसाठी सगळं काही आहे, तर आईला नाही सोडू शकत मी. पण जितकं तुझ्या प्रेम करतो ना त्याच्यापेक्षा जास्त माझं आईवर प्रेम राहील. आणि मला असं वाटते की माझी आई तुला सांभाळून नेईल, तू पण माझ्या आईला सांभाळून नेलं पाहिजे, हेच माझी भावना आहे. मी समजू शकतो तुम्हाला काय म्हणायचं आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या आईवर प्रेम करा, खूपच चांगली गोष्ट आहे. माझ्यापेक्षा जास्त करा, खूपच चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही तुमच्या जशा भावना आहे त्या भावना मला समजल्या, तशाच भावना तुमच्या आईच्या सुद्धा असाव्यात असं मला आशा आहे. हो हो हो, चला मग ठीक आहे, जायचं आता. खूप वेळ झाला, मला घरी जाऊन होकार नकारचं सांगायचं आहे अजून. तर तू होकार नकारचं काय सांगणार आहे कलावती? हे बघा मी व्यवस्थितपणे सांगतो, तुम्ही एवढं काही डिटेल विचारू नका. मला आधी विचार करावा लागेल काय कोणता बहाणा करायचा आहे. तर एकाकी नाही कशी म्हणणार हो मी, एकाकी नाही म्हटलं त्यांना डाऊट जाणार. सगळं काही व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे झालं पाहिजे, त्यासाठी मी प्लॅन करतो आणि नंतर मी तुम्हाला काय आहे ते हकीकत पूर्ण सांगतो. बरं बरं, काही हरकत नाही, जाने मन. ठीक आहे, येते मग मी. बाय. मी तुमच्या गाडीवर येत नाही आज, मी पैदळच जाते. फालतू आपल्याला कोणी बघून घेणार तर मी पैदळच जाते. बरं बरं, तुझी बाय. भेटते मग नंतर तुम्हाला मी. बाय. आणि गाडी हळूहळू चालवायची आणि हळूहळू घरी जायचं, काही टेन्शन नका घेऊ, सगळं काही व्यवस्थित होते. येते मी. बाय. काही असो यार, समजदार खूप आहे. पण बैठे बैठे क्या करे, करना है कुछ काम, शुरू करो अंताक्षरी लेके प्रभु का नाम. म आला कलावती ताई तुझ्यावर, म आला. मेरी तो सारी सवेरे बाहों में तेरी ठहरे, तू मांग ले मुस्कुरा के मेरा प्यार हक है तेरा. ओ हम सफर, ओ हम नवा, बेशक में तेरा हुआ. आला कोमल तुझ्यावर अ वरून गाणं म्हण. हो, अखिया लड़ाई कभी अखिया लड़ाई, क्या तूने किया जादू, कभी घबराए कभी गले लग जाए, क्या तूने किया जादू. बिना पायल के ही बजे घुंघरू, हो बिना पायल के ही बजे घुंघरू. पिंकी तुझ्यावर र आला ग. अरे राफ्ता राफ्ता देखो आँख मेरी लड़ी है, आँख मेरी लड़ी है वो पास मेरा खड़ी है. नंग 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 नंग. हॅलो मॅम, तुमच्यावर ग आलेला आहे, ग वरून छान गाणं म्हणा. हो हो. गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि, गुणशरीराय गुणवंतिनाय गणेशानाय धीमहि, गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि, एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि, गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. खूप मस्त आरती, खूप मस्त. आता माय बाई तू काय करू राहिली इथं? मायकले मी किती पाहून राहिली माहिती तुले. वन 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 वन, इथं तिथं गंगाच्या घरी गेली, पार्वतीच्या घरी गेली, कुठं कुठं नाही पाहिलं. माय रश्मीच्या घरी गेली आणि शेवटी मग शांताबाईच्या घरी आले. सांगून तर जात जाय माय वहिनी विचारे कुठे गेली काय गेली. तू बिचारे काही मला समजतच नाही बाबा तुझेवालं. काय माय व सकाळचा माया भाऊ पाहिले हिंटे, रातची माय पाहिले हिंटे. मी का पळून जाणार आहे का कुठं? एवढ्या दिवसाची कोणाचा हात धरून पयाली नाही ना, आता पळणार आहे का मी? काय माय आई व बापा काहीतरी विश्वास नसल्यासारखी गोष्टी करतं. तशी नाही म्हणत की सांगून जात जाय बाहेर. आता टाइम आहे, पोरगी बारगी, आता सहज म्हटलं तर काही गुन्हा आहे काय? गुन्हा असाले. अरे आजी ते नाही का विसरून गेली असं साजन ताई. नाही का ग कोमल? हो ग, आम्हाला सुद्धा विसरशील का अशी? जा बस, चुप करा, काही बोलू नका. शांता कुठे गेली हो बाई? शांते, अय शांते. हो आली व बापा आली. ये मग लवकर.
बोल व काकी, काय म्हणता व? काय करू राहिली व बाबा शांती? अहो काही नाही व काकी, स्वयंपाक झाला बिचाऱ्यातच. स्वयंपाक झाला ना, बस भांडेचं शेवटला भांड घासून राहिली होती, तुझ्या आवाज आला. हात धुतले ना इकडे आली बाबा पयत. बोल ना काकी, काय म्हणतं? काही नाही व शांती, कलावतीला पाहायला आलती. इकडे तिकडे शोधूनच राहिली बाई, कुठे गेली कलावती, कुठे गेली कलावती. तर म्हणून बाई इथे तिथं पाहिलं ना, शेवटी त्या घरी आली, मग ते इथे भेटली मला ते. हावलाय वाळकुडची आई वन, कुठे जाणार आहे व ते? कुठे जाणार आहे म्हटलं, हिंड तिले पाहिले. कुठे नाही जात ती पोरगी, विश्वास ठेवत जाय. अशी बिनविश्वासाने कामं नको ठेवत जाऊ. चांगलं वाटते का ती पोरी बारीचं जातीले? काहीतरी कामं करता बापा, काकी तुम्ही बापा. हो ना शांता काकू, तिला असं वाटते का माई पोरगी पळूनच जाते? तुम्ही मला सांगा, यायच्या मनाने मी लग्न केलं, बेवड्यासोबत लग्न केलं. पळून जायचं असतं तर तेव्हाच पळून गेली असती. मी यायचा विचार काय केला असता? वा रे वा आई, तू तरी बापा. तशी नाही म्हणतो बाबा मी, भले उलट्या दिमागाच्या आहे व तुम्ही, उलट्या दिमागाच्या असाले. मी सहज विचारलं, आता हिनं घरून सांगून नाही आव काय का बाई इथे चालली म्हणून. आता पोरी बाईची जात म्हटलं शांती, आपण पारी हिंडत नाही का दिसली नाही म्हणजे आपल्या मनात नुसतं का तेच गोष्ट चालत राहते काय? आता लोक चांगले नाही आहे, काही काही घडते ह्या जगात. आणि ह्या गोष्टी राहिल्या आणि त्याच गोष्टीची मला भन काय 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 माय शांती तू बी बापा. अमाय हो बाई काकी, ते बरोबर आहे. हो बाई कलावती, सांगून येत जाय माझ्या जराशी एक शब्द सांगून याचा आईले. ताई शांताताईच्या घरी चालली बा, असं तसं सांगून याचं. बरोबर आहे व तिचंही वाला, आपण बिनफालतूच तिच्यावर भडकलो. तिचंही बरोबर आहे. हाव काकी बरोबर आहे ते वाला. सांग बाई हाय का नाही? बरं शांती, मी काय म्हणतो, उद्या सकाळीच घरी येजो, मीटिंग आहे उद्या. ह्या बाई साहेबाले नवरा आवडला तिचा का नाही आवडला विचारायचा आहे ना. हिचा भाऊ म्हणे शांतताईले गी बोलावजो म्हणे, उद्या विचारू म्हणतील. आपण उद्या सांगा लागेल ना फोन करून. तर उद्या मीटिंग भरवू आपण. आणि बाई तू रातभर विचार कर माय, आवडलं का नाही आवडलं पोरग, तर सगळं तुझ्या मनानं केलं जाईन आता. हो, त्या मनाच्या विरुद्ध काहीच नाही होत. केला तिने विचार, तिचा त्याच दिवशी जायचा विचार होता. आलीच नाही, पाहिले त्यानं चालले म्हटलं रागच भरली होती. काय ग पिंकी, थांब ना बा, सांग ना ग कोमलीला, ही पण ना माझी खूपच मजा घेते बाई. आई सांग ना ग हिला. पिंकी बेटा, ताई मोठी आहे, अशी मजाक नाही करायची आपण. नाही काकू, आम्ही फ्रेंड सारखे राहतो, करू दे तिला मजाक, तसं काही नाही आमचं. राग वगैरे नाही येत मला, मी मजाक केली. पण आई राहिली गोष्ट नवऱ्याची माझ्या सांगायची, होकार नकर मी उद्या सकाळी विचार करून सांगतेस तुला. तू म्हणत होती ना, करते मी रात्रभर विचार आणि सांगते तुला काय कसं काय करायचं तर. चल मग आता आपण घरी जाऊ. थांब ना यार, चालली सुद्धा घरी. हो ग, मला थोडस 2 नंबर लागली तर मला जायचं आहे. अय्या जा की मग लवकर. बरं चल मग, तिकडून तिकडे मी पण सुद्धा घरी जाते. आणि पिंकी तू पण चल मग, एकटी काय करतो? हो चालते, चला. आरती जाय बेटा, टवाळ बरं जेवण करू, चला जेवायला चला. होड बापा, चाललो आम्ही घरी. असं हातावर हात ठेवून बसल्याने होणार नाही, आपल्याला काही ना काही कला लागन. कमला काय करतो? पैसा टिकून नाही राहिला, काय करतो तूच सांग. पैसाही कमवायचा आहे आपल्याला, सत्यानाशी करायचा आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी एकाच सोबत झाल्या पाहिजेत. त्या म्हणजे कशा? मी एक गोष्ट सांगू काय? सांग ना बापा, एक कायले 100 गोष्टी सांग. हे बघ, मी काय म्हणतो, लग्न करायच्या वेळेस काय पाहिलं जाते? लग्न करायच्या वेळेस नवरा पाहिला जातो, आणि नवरा असेल तर पोरगी पाहिला जाते, आणि पोरगी असेल तर रिश्ता पाहिला जाते, आणि रिश्ता असेल तर घरदार पाहिले जाते, आणि परिवार पाहिले जाते. अजून काय पाहिले जाते? तर अजून काय पाहिले जाते तूच सांग ना, अजून काय पाहिले जाते? अजून मंगल कार्यालय पाहिले जाते, रिसेप्शन साठी हॉल पाहिले जाते, आणि चणे पोहे रंगारंगाचे आयटम पाहिले जाते, पाहिलं पडते. अजून काय पाहिलं पडते बापा? अरे अजून काय पाहिलं जाते? का नवरा चांगला हाय नाही हाय तर काय पाहिलं जाते? हे असे लोक आपल्यासारखे सत्यानाश करणारे, घरफोड आडनाव आहे म्हणून घर फोडते. जसं आपण काल सत्यानाशाच्या गोष्टी केल्या, तसं अजून ते म्हणजे विचारपूस केले जाते. अजून काय पाहिलं जाते बाबा? अजून एक काम कर, तू घरी जा ना, चांगली झोप घे एकदा. झोपेतल्या झोपेत बळबळून राहिली तू. झोप घे चांगली, जाय बरं. मी झोपली, मी बरोबरच आहे. तू सांग पहिले तू. मी काय तुला एक एक गोष्ट सांगूनच राहिली. अगे बयार तोंडे, बयार थुत्राचे, बामण पावल्याने जात काय लग्नाच्या वेळेस? ओ ब्राह्मण, पाय बाई मी विसरलीच होती व माय, विसरलीच होती. म्हणून तर म्हटलं का तुला अक्कल नाहीये. मला झोपली म्हणतो तू, झोप घे एक अजून. नाही हो बापा, सांग मग ब्राह्मणाचं काय हो? तर कलावतीसाठी ब्राह्मण तर पाहिनच ना आता. काय माहित बाई, का अजून इथे मागच्या सारखंच करन. नाही पायन ब्राह्मण, एवढे हुशार लोक आहे का ते? अडाणचोट लोक ते, बयार थुत्राचे. जर पाहिला तर म्हणूनच मी तुला सांगून राहिली का तू ब्राह्मण बन. काय घ्या रे घ्या, सारं झालं ना, आता ब्राह्मणच वाच राहिलं काय? आता ब्राह्मण होऊ नाही? हो का बरं, होऊ नाही शकत तू ब्राह्मण? नाही तसं गिसं काही नाही. ब्राह्मण बनून करू काय मी? त्यांना माझी लँग्वेज, माझी भाषा ओळखायला नाही येणार का बाप्पा? म्हणजे कसं? मला काय एवढं नॉलेज आहे का त्या ब्राह्मणातलं? कुंडली मुंडली, इकडल्या रिश्ता येते, त्या भागाकडून रिश्ता येते, ब्राह्मण सांगते का याच्या हाताने तुटल्या जाईल, गावातले लोक तोडत. तसंच मला काही फेका लागन, एवढं सर्व ज्ञान मला घ्या लागन पहिले. मग तर मी काय म्हणतो, आपण ब्राह्मणाच्या घरी जाऊ. ब्राह्मण जसं दुसऱ्याला सांगते तसं तू लिहून ठेवून तसंच पाठ कर. वेश बदलव, ब्राह्मणाचा वेश घे, कपडे ब्राह्मणाचे घाल, सगळं काही ब्राह्मणाचं, माड पासून ते चपली पर्यंत सगळं काही ब्राह्मणाचं
ब्राह्मणाचा वेश कर आणि ही केस लागन तर तू कशी तरी हेअरस्टाईल करून आखूड कर आणि कलावतीच्या घरी जाय आणि तिच्या घरी जाऊन तिचा सत्यानाश झाला पाहिजे म्हणून त्यांच्या मनात एक ब्राह्मणाचा विश्वास बसव. सगळे काही आपल्याला त्याच्याबद्दल माहित आहे, तू सगळं काही सांगू शकते. तिने कसा पोरग पाहायला आला, तिच्या नशिबात काय काय झालं, काय काय नाही झालं, हे सगळं आपण सांगू शकतो. असं नाटक करून तू तिच्या जिंदगीचा सत्यानाश करू शकतो. हा सगळ्यात सोपा उपाय आहे. याच्यात मेहनत जास्त आहे पण सफलता लय आहे. ओ माय गॉड, एक्सलेंट यार, काय दिमाग आहे तू यार, ब्राईटफुल, वाव, व्हेरी नाईस यार. कसं शिकली तू एवढं मोठं, बापरे, एवढा आयडिया, एवढा दिमाग कसा चालवते यार तू. यार खरंच ना, म्हणजे एवढी ग्रेटेस्ट आहे ना तू. आणि ते म्हणते जिनियस, जिनियस वुमेन आहे तू, जिनियस वुमेन. तुला अवॉर्ड द्यायला पाहिजे, अवॉर्ड. माझ्या मनात इतकं, मला माझ्या मनात ब्राह्मण सुद्धा नाही आला आणि तुला मला सगळं आयडिया सांगून दिली, माझ्या मनात पूर्ण बसली, माझ्या दिमागात पूर्ण बसली. ओ माय गॉड, मला वाटलं नाही तू इतकी हुशार आहे म्हणून. कैसा लगा मेरा मजा? अरे यार इतका मस्त ना, ढिंगीनांग चिक्कीनांग ढिंगीनांग चिक्की. मी काय म्हणतो, हा जो तुझ्या रागाचा मुखडा आहे ना, तो खुशी के मारे ऐसे फैला दे, ऐसे मुस्कुरा दे थोड़ा सा यार, मेरे दिल को बहुत अच्छा लगेगा, सुकून मिलेगा. दोस्ती जीत है बाकी सब हार है, दर्द दिल की दवा सिर्फ दिलदार है, दर्द दिल की दवा सिर्फ दिलदार है. नमस्कार मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल. आणि पुढचा जो पार्ट आहे आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करूया. आणि मग मी तुम्हाला सांगेल की मी असा कसा वेश करत आहे, काय करताय, बाकीची आयडिया मी तुम्हाला उद्याला सांगणार. तर आजचा हा आनंद घेऊन घ्या तुम्ही. उद्याच्या भागात आपण काहीतरी नवीन बघूया. चला तर भेटूया मग आपण उद्याला. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, जय महाराष्ट्र.